नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं मी अविनाश आजच्या नवीन ट्रॅव्हल व्लॉग मध्ये। मित्रांनो, आज आमचा श्री खूप खुश आहे कारण आज आहे गणेश चतुर्थी। शुभेच्छा देण्याचं काम चालू आहे। सो मित्रांनो, तुम्हाला पण गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज निघालोय आमच्या मुली बरोबर, साक्षी, स्वीटी आणि आहेत आमच्या बरोबर आज आमचे पप्पा। तर बघू शकतो आपण श्रीची गडबड आम्ही आणायला निघालो आहे बाप्पांना घरी। तो खूप आनंदात आहे, बघू शकताय आपण, तो हात वडत घेऊन चाललाय आम्हाला सगळ्यांना। खूप खूप आनंदाचा क्षण आहे आज। मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या या ब्लॉग मध्ये जतची बाजारपेठ। मित्रांनो, आता आपल्याला दिसतोय हा चौक आहे महात्मा गांधी चौक। बघू शकतो आपण सगळीकडे भक्तिभावाचं वातावरण आहे आणि गणपती बाप्पांना प्रत्येक जण आपापल्या घरी नेण्याच्या गडबडीत आहे। लहान मुलांची तर जास्त आनंदामध्ये आहेत लहान मुलं, त्यामुळे सगळ्यांची धावपळ बघू शकतो आपण। आणि बाजारपेठेतील हे नयनरम्य असं दृश्य आपण पाहू शकतो। सगळीकडे गर्दी बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसते। सकाळचं वातावरण खूप म्हणजे खूप आनंददायी असतं जतमधील। पाहू शकतो लहान मुलं आणि त्याच्या पुढे आपण बघतोय बाजारपेठेतील फटाक्यांची दुकानं, तिथं सुद्धा लहान मुलांची गर्दी भरपूर आहे। तर अशा या भक्तिमय वातावरणात आपण निघालोय बाप्पांना घरी आणायला। मित्रांनो, हा आहे थोरले वेशीतील लोखंडी फूल। आपण आलो आहोत आता थोरली वेशीतील मारुती मंदिर जवळ। पाहू शकतो आपण आजूबाजूला दुकानं खूप जबरदस्त सजलेली आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या बाप्पांना घरी नेण्याच्या गडबडीत आहे। त्यात लहान मुलांची जास्त वर्दळ पाहू शकतो आपण, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतोय आपल्याला। आपण आलो आहोत आता सुरेश काळे सर यांच्या घरी, कारण त्यांच्यातच आम्ही कायम गणपती घेत असतो। हा आहे त्यांचा मुलगा। आम्ही बाप्पांची मूर्ती निवडताना खूप आनंदी होतो। शेवटी मनाला भावलेली मूर्ती निवडली आणि बाप्पा आमच्या सोबत घरी यायला सज्ज झाले। गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आम्ही मूर्ती घेतली। नंबर लागलेले आहेत। मोरया मॅडम, मोरया। लहान मुलांची लगबग, मोरया। श्री मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मित्रांनो, आपण ज्या पुलावरून आता सध्या निघालो आहोत त्या पुलाला म्हणतात लोखंडी पूल। आणि हा पूल आणि याच्याच लागून एक पूल आहे, तो आहे दगडी पूल।
तर तो पूल आहे इंग्रजाच्या काळातील बांधलेला आहे. बऱ्याच जणांनी सकाळचा मुहूर्त साधल्यामुळे बाजारपेठेत आता गर्दी खूप कमी होती आणि आम्ही 11 नंतर मुहूर्त आहे म्हणून कळल्यामुळे सकाळी 11 नंतर बाप्पांना आणायला घरातून बाहेर पडलो होतो. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी अशी काहीही आपल्याला आता दिसत नाही आहे. हे आहे बाजारपेठेतील मारुती मंदिर आणि नवसाला पावणारा मारुती असं म्हणतात त्याला. आता बघू शकतो आपण बाजारपेठेतील ही गडबड, गर्दी आता वाढत आहे बाजारपेठेमध्ये. श्री आमचा रुसलाय, त्याच्या मागचं रिझन मोरया. श्री रुसण्यामागचं कारण आम्हाला कळालं. श्रीला बाप्पांची मूर्ती हातात घ्यायची होती, पण लहान असल्यामुळे आम्ही त्याला ती दिली नाही आणि त्यामुळे तो रुसला. मोरया मोरया मोरया. ಗಾಡಿ ಹೋಯ್ತಲ್ಲ ತೆಳಗ, ಈಗ ಹೋಯ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ. 2 ರಸ್ತೆ ಹೋಗ್ತಾ, ಮುಂದೆ ಒಂದೇ ಒಳಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಅಲ್ಲಿ ಇಸ್ತ್ರಿ ಅಂಗಡಿ ಐತೆ, ಅಲ್ಲೇ ಕೇಳ್ರಿ. ಹಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಸ್ತ್ರಿ ಅಂಗಡಿ ಐತಿ ಬಾಜುಗೆ, ಅದರ ಮುಂದಿನ ಬಾಜುನೇ ಐತಿ. ಮೋರ್ಯಾ ಮೋರ್ಯಾ मोरया. रुसलाय, काय माहित काय झालंय त्याला. फायनली बाप्पांचं आगमन घरी होत आहे. बाजारपेठेतून घरापर्यंतचा प्रत्येक क्षण भक्ती आणि आनंदाने भरलेला होता. रस्त्यावरचं वातावरण, लोकांचे त्या आनंदाने भरलेले चेहरे, उत्सवाचा उत्साह, सगळं काही खूप सुंदर वाटत होतं. शुभ मुहूर्तावर बाप्पांचं आगमन, स्वागत आमच्या घरात संपूर्ण कुटुंबाने भक्तिभावाने केलं. आरतीच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बाप्पांची स्थापना झाली. त्या क्षणी वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद दरवळत होता. मित्रांनो, जतच्या बाजारपेठेतून आणलेले आमचे गणपती बाप्पा आता आमच्या घरी विराजमान झाले आहे. आमच्या कुटुंबासोबतचा हा क्षण तुम्हालाही आवडला असेल अशी आशा आहे. बाप्पा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येऊत हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.